नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्ही नॉनव्हेजमध्ये चिकन टिक्का मसाला नेहमीच ऑर्डर करून खात असाल. पण आज मी तुम्हाला अगदी तसाच म्हणजेच रेस्टॉरंटसारखाच चिकन टिक्का मसाला घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये आणि सोप्या पद्धतीने तयार करून दाखवणार आहे. एकदा का तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे घरीच असा चिकन टिक्का मसाला बनवून टेस्ट केला, तर मोठमोठ्या हॉटेलचा चिकन टिक्का मसाला खाणं तुम्ही कायमचं विसरून जाल, याची मला खात्री आहे. रेस्टॉरंटसारखा अतिशय क्रीमी, चमचमीत आणि टेस्टी असा चिकन टिक्का मसाला बनवण्याची एकदम सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी मी हे 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलो चिकनचे पीसेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. चिकन टिक्का बनवण्यासाठी तसं तर बोनलेस चिकन वापरलं जातं, पण मी ह्या ठिकाणी बोनलेस आणि हाडं असलेले दोन्ही प्रकारचे चिकनचे पीसेस घेतले. हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड आहे की चिकन टिक्का बनवण्यासाठी तुम्हाला चिकनचे पीसेस कसे घ्यायचे. इथे मी चिकनचे पीसेस थोडे मोठ्या साईजचे घेतले, म्हणून मी प्रत्येक पीसला सुरीने 1-2 चिरा मारून घेतल्याय. याच्याने चिकनचे पीसेस अगदी आतपर्यंत छान मॅरिनेट होतील आणि लवकर शिजतील. तर आता सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी घट्ट दही घालून घेणार आहे. दही सुरुवातीला चमच्याने जरासं फेटून घ्यायचंय आणि मगच चिकनमध्ये घालायचंय. जास्त आंबट असलेलं आणि जास्त पातळ असलेलं दही घ्यायचं नाहीये. तुमच्याकडे जर दही पातळ असेल, तर तुम्ही ते दही चहाच्या गाळणीमध्ये किंवा मग एखाद्या पातळ कपड्यामध्ये घालून जरा वेळ निथळत ठेवायचंय. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि सोबतच 1 चमचा जिरं पूड, अर्धा चमचा धने पूड, चवीनुसार 1 चमचा मीडियम तिखट असलेलं लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे तेल आणि ह्या अर्ध्या लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये पिळून घालणार आहे. हळद, दही, तेल आणि लिंबाच्या रसामुळे चिकन अगदी पटकन मॅरिनेट होतं. हे सर्व जिन्नस सगळ्या चिकनच्या पीसेसला हाताने चांगले कोट करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये मी मीठ घालायला विसरले होते, तर अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस सगळ्या चिकनच्या पीसेसला अगदी एकसारखे कोट झाले पाहिजे. अशा पद्धतीने ह्यांना हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपण घातलेले सर्व जिन्नस चिकनला अगदी एकसारखे कोट करून घेतले. याला आता ह्याच्यावर झाकण ठेवून कमीत कमी 1 तास तरी मॅरिनेट करायला ठेवायचंय. तुमच्याकडे वेळ जर जास्त असेल, तर तुम्ही ह्याला 1 तासांपेक्षा जास्त वेळ किंवा मग रात्रभर सुद्धा फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवू शकता. चिकन चांगलं मॅरिनेट करून घेतलं की ते पटकन शिजतं किंवा मग पटकन फ्राय होतं. तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला मी फ्रीजमध्ये 1 तास मॅरिनेट करायला ठेवून देणार आहे. तर हे पहा, इथे मी हे चिकन 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवून मॅरिनेट करून घेतलंय. ह्याला पुन्हा एकदा हाताने असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर आता मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस मी ह्या तव्यावर शालो फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी ह्या तव्यावर अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर चिकनचा एक पीस असा तव्यावर ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस डीप तेलामध्ये फ्राय करायचे नाहीये. त्याच्याने चिकनच्या पीसेसला कोट केलेलं सगळं मिश्रण तेलामध्ये निघून जाईल. मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस असे एखाद्या पसरट तव्यावर किंवा मग पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे. मीडियम फ्लेमवर ह्यांची पहिली बाजू 5 ते 6 मिनिट शालो फ्राय करून घेतल्यानंतर ह्यांना असं पलटी करायचंय आणि ह्यांची दुसरी बाजू सुद्धा मीडियम फ्लेमवर शालो फ्राय करून घ्यायची आहे. चिकनचे पीसेस चांगले मॅरिनेट करून घेतले, तर ह्यांना शालो फ्राय करून घ्यायला जास्त वेळ नाही लागणार आणि ग्रेव्हीमध्ये खाताना हे चोथट किंवा मग कडक न लागता छान सॉफ्ट लागतील. ह्यांना दोन्ही बाजूने उलट-सुलट करून छानपैकी शालो फ्राय करून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपण हे चिकनचे पीसेस तव्यावर अगदी कमी तेलामध्ये शालो फ्राय करून घेतले. ह्यांना मी फ्राय करण्यासाठी मोठा तवा घेतला होता, तेव्हा आपले हे सगळे चिकनचे पीसेस एका बॅचमध्येच शालो फ्राय करून झाले. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपले हे सगळे चिकनचे पीसेस अगदी छान शालो फ्राय करून झाले. ह्यांना शालो फ्राय केल्यानंतर रंग देखील बघा किती छान आलाय. अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी असे आपले हे चिकनचे सर्व पीसेस या ठिकाणी शालो फ्राय करून झाले.
तर आता चिकन टिक्काची ग्रेव्ही तयार करण्यासाठी इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये मी सुरुवातीला हा छोटासा दालचिनीचा तुकडा घालून घेणार आहे. यासोबतच 3 हिरवी इलायची मी ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे. यानंतर आता 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे मी ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहे. कांदा फुल फ्लेमवर एकसारखा हलवत हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने कांदा आपण फुल फ्लेमवर हलकासा तांबूस रंगावर परतून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहे. यानंतर मिक्सरला तयार केलेली 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून याला फुल फ्लेमवर 3 ते 4 मिनिट परतून घेणार आहे. आलं लसूण आणि टोमॅटोचा कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत ह्यांना तेलामध्ये परतून घ्यायचंय. टोमॅटो, आलं आणि लसणाचा कच्चेपणा दूर होऊन ह्याच्यातलं तेल असं हलकंसं सेपरेट व्हायला लागलं की ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला 1 चमचा धनेपूड घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा जिरं पूड, चवीनुसार 1 चमचा मीडियम तिखट असलेलं लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे पाऊण चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर असे एकत्र करून 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचे. हे पहा, असं ह्यांना ह्यांच्यातलं तेल हलकंसं सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचंय. बस, तर आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे. चिकन टिक्काची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ बनवायची असेल त्यानुसार तुम्ही ह्या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे. तसं तर चिकन टिक्काची ग्रेव्ही ही थोडीशी दाटसरच खायला छान लागते आणि मी सुद्धा ही चिकन टिक्काची ग्रेव्ही माझ्या आवडीप्रमाणे थोडीशी दाटसरच बनवणार आहे. त्यासाठी मी ह्याच्यामध्ये अगदी फक्त 1 ग्लास पाणी घालून घेतलंय. फुल फ्लेमवर ह्या ग्रेव्हीला एकदा एक चांगली उकळी काढून घेतल्यानंतर आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण हे तव्यावर शालो फ्राय केलेले चिकनचे सर्व पीसेस घालून घेऊया. चिकनचे सगळे पीसेस असे ग्रेव्हीमध्ये एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे. तसं तर हॉटेलसारखा चिकन टिक्का मसाला घरी तयार करणं फारच सोपं आहे. बस त्यासाठी कोणकोणती महत्त्वाची सामग्री आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे हे आपल्याला व्यवस्थित माहिती असायला हवं. तरच तुमची चिकन टिक्का मसालाची रेसिपी अगदी परफेक्ट बनवून तयार होईल. तर आता हॉटेलसारखी क्रीमी आणि टेस्टी अशी चिकन टिक्का मसालाची ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ही दुधावरची ताजी साय घालणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेड फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता ह्या ठिकाणी. पण आज मी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीमध्येच ही रेसिपी तयार करून दाखवणार आहे. तर 4 चमचे भरून दुधावरची ताजी साय मी ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलीये. साय घातल्यामुळे ही ग्रेव्ही फारच छान अशी क्रीमी आणि टेस्टी बनून तयार होईल. साय अशी ह्या ग्रेव्हीमध्ये चांगली अशी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे. बस, तर आता सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये ही 1 चमचा कसुरी मेथी घालून घेणार आहे. ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून बारीक करून घालायची आहे. कसुरी मेथी अशी ह्या ग्रेव्हीमध्ये एकदा चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर हे पहा, आपला हा चिकन टिक्का मसाला आत्ताच बघा दिसायला काय जबरदस्त दिसतोय. तुम्हाला हवं तर तुम्ही ही ग्रेव्ही अशी एवढी पातळ सुद्धा बनवू शकता. पण आज मी ही ग्रेव्ही थोडीशी दाटसर बनवणार आहे. तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून ह्याला आपण लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिट शिजवून घेणार आहोत. तर हे पहा, अतिशय सुंदर असा आपला हा चिकन टिक्का मसाला ह्या ठिकाणी बनवून तयार झालाय. रंग आणि तर्री देखील बघा ह्याला काय जबरदस्त आलीये आणि ह्याचा सुगंध सुद्धा इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान सुटलाय. अतिशय लाजवाब आणि टेस्टी असा आपला हा चिकन टिक्का मसाला ह्या ठिकाणी बनवून तयार झालाय. बस, सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करणार आहोत. खरोखर हा चिकन टिक्का मसाला आपला ह्या ठिकाणी फारच म्हणजे फारच टेस्टी बनवून तयार झालाय. अगदी परफेक्ट रंग आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आपल्या ह्या रेसिपीला. फारच क्रीमी आणि अतिशय टेस्टी असा आपला हा चिकन टिक्का मसाला ह्या ठिकाणी तयार झालाय. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही असा हा हॉटेलसारखा चमचमीत, क्रीमी आणि टेस्टी चिकन टिक्का मसाला घरीच तयार करू शकता. जर घरीच असा हॉटेलपेक्षा भारी चिकन टिक्का मसाला तयार केला तर हॉटेलचा महागडा चिकन टिक्का मसाला आणायची किंवा मग ऑर्डर करून खायची गरजच नाही पडणार.
घरी कमी खर्चात आणि जास्त क्वांटिटीमध्ये बनवून तयार होतो हा चिकन टिक्का मसाला. एकदा का तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असा चिकन टिक्का मसाला घरी बनवून टेस्ट केला, तर मोठमोठ्या हॉटेलचा चिकन टिक्का मसाला सुद्धा तुम्हाला ह्याच्यापुढे फिका वाटेल. खरोखर फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी बनून तयार झालाय आपला हा चिकन टिक्का मसाला ह्या ठिकाणी. चपाती, रोटी, नान, पराठे या सर्वांसोबत हा चिकन टिक्का मसाला खाण्यासाठी खरोखर फारच टेस्टी लागतो. फारच मस्त असा क्रीमी आणि टेस्टी बनवून तयार झालाय आपला हा चिकन टिक्का मसाला ह्या ठिकाणी. मला खात्री आहे आता ह्यापुढे तुम्ही चिकन टिक्का मसाला बाहेरून ऑर्डर करणं सोडून द्याल. आजपासून तुम्हाला चिकन टिक्का मसाला बस असाच घरी तयार करून खायला आवडेल. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असा चमचमीत, क्रीमी आणि टेस्टी असा चिकन टिक्का मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.